आईच्या हातचं जेवण नाही, पण आपण हे जेवण भारी बनवतो. काय म्हणता मित्रांनो, आज थोडी सुट्टी होती, पण तुम्हाला दाखवतो आज काहीतरी आपण स्पेशल बनवूया. ते म्हणजे बघा सोयाबीनची भाजी. लोकांना सोयाबीन म्हणलं ना तर आवडत नाही, पण आपण एक नंबर बनवतो. तुम्ही फक्त बघा आपली रेसिपी कशी असते. घरापासून लांब आईच्या हातचं जेवण नाही, पण लोकांच्या वेदनांशी रोज जवळीक आहे. मी BSc नर्सिंग डिग्री घेण्यासाठी रत्नागिरीमध्ये आले. स्वतःसाठी स्वतःच सगळं करतोय, अभ्यास, जिम आणि स्वतःचा स्वयंपाक. कारण नर्सिंग फक्त अभ्यास नाही, नर्सिंग म्हणजे सेवा, शिस्त आणि सहनशक्ती. सकाळी कॉलेज असतं, तिथं आम्हाला शिकलं जातं कशी केअर घेतली पाहिजे, काय नाही. नंतर जिम, स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे ना. आणि नंतर बघा जेवण स्वतः बनवायचं. कारण जर फिट राहायचं असेल तर जेवण हे चांगलं घ्यावंच लागतं आपल्याला. स्वतः स्वयंपाक करायचे फायदे, काय खातो हे कळतं, बाहेरच्या तेलकट पदार्थांपासून दूर राहतो, शरीर फिट राहतं, मन मजबूत राहतं आणि सर्वात महत्त्वाचं स्वावलंबन शिकायला मिळतं. लोक विचारतात इतकं कष्ट का घेतोस? कारण मला माहिती आहे आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. आज आरामाचा त्याग करतोय उद्या यशाचा अभिमान मिळवण्यासाठी. हीच आहे घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येक नर्सिंग स्टुडंटची गोष्ट आहे बघा. आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही आपली रेसिपी बघितली असेल आणि भाजीची एवढी स्मेल एकदम मस्त होती. आता भाजीसोबत बघा आपल्याला भातावर दणका मारायचा आहे. प्रोटीन आणि कार्ब मिक्सचर कसं भारी. दाबून खायचं आणि उद्या भेटायचं. बाय.